ईश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्यपर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे। आज आपण सर्वजणच एका वेगळ्या आनंदामध्ये आहोत। आज पौर्णिमा आहे। सर्वांनीच दीपोत्सव करून सायंकाळच्या वेळेला लक्ष्मीच्या आगमनाची तयारी केलेली आहे। सर्वांच्याच घरामध्ये मिष्टान्न खाऊन सगळेजण 12 वाजता दूध घेण्याच्या तयारीत आहेत। अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या वनौषधी घेऊन आपल्या वर्षभराच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेताना दिसत आहेत। आपणा सर्वांनाच कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने अनंत अनंत शुभेच्छा, शुभ आशीर्वाद। आजच्या या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण सायंकाळी दिवे लावून लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करत असतो। आपल्या घरामध्ये संतती, संपत्ती, सुख, शांती प्राप्त व्हावी या हेतूने आपण हा सोहळा साजरा करत असतो। आपणा सर्वांसाठीच गृहस्थी लोकांसाठी संततीची आवश्यकता आहे। त्यागी, योगी, भोगी कोणी असो, चातुर आश्रमासाठी संपत्तीची आवश्यकता आहे आणि सुख, शांती ही तर प्रत्येक जीवाला हवी आहे। पशु पक्ष्यांना हवी आहे, झाडा वेलींना हवे आहे। सर्वे यत्र सुखिनः सन्तु हा तर आपला धर्माचा मूळ गाभा आहे। आणि म्हणून या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या घरामध्ये, शेज घरामध्ये, देवघरामध्ये सर्वत्र दिवे लावून भगवती लक्ष्मीच्या निमित्ताने सर्वत्र दिवे लावून तिचं आगमन इच्छित आहोत। आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचं वैभव प्राप्त व्हावं, आपल्या घरामध्ये देवीची कायमस्वरूपी कृपा राहावी आणि आमचं आरोग्यही उत्तम राहावं या हेतूने आजचा दिवस आपण साजरा करत असतो। हा दिवस साजरा करत असतानाच दूध हे अमृत समान आहे। आपणा सर्वांनाच कल्पना आहे की आषाढ पौर्णिमेपासून ते आजच्या पौर्णिमेपर्यंतचा कालावधी हा भयंकर अशा प्रकारच्या पावसाचा किंवा जीवजंतूंचा, किड्या मुंग्यांचा अशा प्रकारचा होता। आणि अशा प्रकारे जीवजंतू असलेल्या, किडे मुंगे असलेल्या गवत किंवा इतर खाद्यपदार्थ खाण्यामुळे जनावरांच्या दुधामध्ये सुद्धा विषबाधा निर्माण होऊ शकते। म्हणून तर आपण श्रावण मासामध्ये वगैरे ते जास्तीत जास्त महादेवाच्या पिंडीवरती किंवा गणपतीच्या मूर्तीवरती दूध देण्याचा, दूध समर्पित करण्याचा, दुधाचा अभिषेक करण्याचा प्रयोग करत होतो। आता मात्र हे दूध शुद्ध होत आहे आणि त्या दुधामध्ये चारोळे टाकून, केशर टाकून वेगवेगळ्या प्रकारचे जेवढा उत्तम प्रकारे आपल्याला घेता येईल। लक्षात ठेवा, कसल्याही प्रकारची विषबाधा झाली, अन्न विषबाधा झाली तर ते टरपला सहित वेलची किंवा वेलदोडे खाण्याची पद्धती आपल्याकडे आहे। कुठलाही विषबाधा झाली तरी वेलचीमुळे, टरपला सहित वेलची खाल्ल्यामुळे, विशेषत्व हिरव्या रंगाच्या कच्च्या असलेल्या वेलची खाण्यामुळे विषबाधा दूर होते। आणि म्हणून वेलचीचे चूर्ण टाकून, त्याचबरोबर केशर हे अशाच प्रकारचं आहे। केशरमुळे जंतू वगैरे काय असतील किंवा पोटात जंत होत असतील, कृमिकीट होत असतील तर त्याचाही निश्चितपणे निपात केला जातो आणि आरोग्य संपन्नता येते। याच निमित्ताने या पौर्णिमेपासून उत्तम अशा प्रकारे दुधाचा प्राशन करावं, दूध ग्रहण करावं या हेतूने त्या दुधाला सात्विक बनवून आणि त्याच्यावरती चंद्राच्या शीतल सुंदर अशा चांदण्याचा सुद्धा प्रयोग व्हावा। कारण चांदणं हे आपल्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रेरणा देणारं, किंबहुना आपल्या मनामध्ये किंवा आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमभावना निर्माण करणारं अशा प्रकारचं चांदण्याचं स्वरूप आहे। प्रापंचिक जीवन जगताना किंवा संतती निर्मितीसाठी चंद्र हे प्रधान आहे। म्हणून चंद्र साक्ष ठेवून आपण विधान करत असतो। तसंच आमची बलपुष्टी व्हावी, धातुवर्धन व्हावं यासाठी सर्वांनाच, वयोवृद्ध असू दे की लहान मुलं असू देत, स्त्री असो की पुरुष असो, सर्वांनी मध्यरात्री चांदण्यामध्ये तापवलेल्या उत्तम दुधाचा स्वीकार करावा आणि आपल्या आरोग्याला बल, ओजस्विता प्राप्त करून घ्यावी। हा या पाठीमागचा मुख्य हेतू आहे। लक्ष्मी तर अष्टविधा लक्ष्मी सांगितलेली आहे। धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
या सगळ्या धनलक्ष्मीचा, धान्यलक्ष्मीचा किंवा सुवर्णादी लक्ष्मी सांगितलेली आहे, संतती सुद्धा ती एक लक्ष्मीच आहे. या सगळ्या लक्ष्मींची प्राप्ती आपणाला व्हावी, आम्हाला सर्व दृष्टीने वैभव प्राप्त व्हावं, आमच्या घरामध्ये उत्तम अशा प्रकारचे धनसंपदा राहावी, धान्य संपदा राहावी, संतती पण चांगली व्हावी, या हेतूने या पौर्णिमेला भगवतीचे आई पार्वतीलाच लक्ष्मी, महालक्ष्मी, महादेवी या नावाने संबोधित करून तिच्याकडून आपणाला बलपुष्टी प्राप्त व्हावी म्हणून तिला निवेदन केलेलं दूध आम्ही ग्रहण करावं, हा या पौर्णिमेचा मुख्य हेतू असतो. आज बहुतांश लोकांच्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेला रांगोळी काढून, सडा घालून, उत्तम रीतीने लक्ष्मीच्या आगमनासाठी दिवे लावून, उत्तम अशा प्रकारे तिला आनंद होईल अशा प्रकारे धूप, दीप वगैरे सर्व व्यवस्था करून आपल्या घरातल्या मुलांना, वयोवृद्धांना, जरी एखादी आजारी व्यक्ती असेल तरी तिला सुद्धा स्नान घालून आसनावरती बसवून चिंतन करायला लावतात आणि या चांदण्याचा छोटासा आनंद घेऊन काही तर औषधही चांदण्यात बसूनच, कदाचित अंगावरती हलकस वस्त्र, चांदण्याचा परिणाम आमच्या शरीरावर चांगला व्हावा म्हणून पंचा वगैरे वापरून लक्षणापुरतं वस्त्र, बाकी सर्वांग उघड ठेवून त्या चांदण्याचा आनंद आपल्याला कसा घेता येईल आणि त्या चांदण्यामुळे आमची कांती, आमचं शरीर, चर्म हे कसं उत्तम राहील, या पद्धतीचा प्रयोग किंवा प्रयत्न आपल्याकडे साधारण सर्वांकडून केला जातो. आणि त्यालाच या रात्रीला न झोपता रात्री 12 वाजेपर्यंत नामस्मरण, चिंतन, कदाचित नामावली, कोणीतरी बिल्वार्चन करत असतात, कोणी कुंकुमार्चन करत असतात, ज्यांना जे शक्य आहे त्या पद्धतीने, कोणी आपल्याकडे धान्याची वृद्धी व्हावी म्हणून श्रीयंत्र किंवा देवीची मूर्ती किंवा लक्ष्मीची मूर्ती ही धान्यामध्ये ठेवणार, उंजळीने थोडं धान्य त्याच्यावरती ओतून पूर्ण मूर्ती झाकून घेतली जाते. काही लोक पिठामध्ये पण ठेवतात. ज्यांना ज्या गोष्टीची वृद्धी व्हावी असं वाटतं असे सगळे लोक आपल्या घरच्या देवीच्या मूर्तीला किंवा श्रीयंत्राला किंवा अन्नपूर्णा मातेला धान्यामध्ये ठेवून तिची पूजा करत असतात. आपल्याकडे अष्टलक्ष्मी सांगितलेली आहे आणि त्या धान्य लक्ष्मी आहे, धनलक्ष्मी आहे, या सगळ्या प्रकारच्या लक्ष्मीची पूजा त्यांना त्या गोष्टी समर्पित करून, कित्येक लोक तर आपल्या घरामध्ये सुटी नाणी साठवून ठेवतात आणि आजच्या दिवशी त्या देवीला त्या नाण्यामध्येच बुजवून ठेवतात की हे भगवती, आमच्या घरामध्ये अशा प्रकारचं वैभव प्राप्त होऊ दे, अशा प्रकारची धनसंपदा प्राप्त होते. कित्येक लोक साधं यंत्र, श्रीयंत्र ठेवतात आणि त्या यंत्रावरती धान्य, धन म्हणजे पैसे किंवा आणखी आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता वाटते आहे त्या सगळ्या गोष्टी, फळं वगैरे ठेवून उत्तम रीतीने पूजन करत असतात. या सर्वांच्या पाठीमागचा हेतू एकच की आमच्या पिढीला पुढच्या वर्षभरासाठीची ही कल्पना आहे. वर्षभरामध्ये धन, धान्य, फळं, सर्व प्रकारचे कपडे लत्ते कशातही कमी पडता कामा नये म्हणून तर श्रीयंत्र सुद्धा खाली वर वस्त्र घालून मध्ये ठेवून दिलं जातं आणि त्याच्यावरती पूजा केली जाते. एक ना अनेक प्रकारे देवीला प्रसन्न करून तिचे आशीर्वाद आणि तिच्या कृपेने वर्षभरात आनंद प्राप्त होईल असा प्रयत्न केला जातो. ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच आपल्या आईची पूजा व्हावी, आपल्या बहिणीची पूजा व्हावी, आपल्या वहिनीची पूजा व्हावी, आपल्या सासूची पूजा व्हावी, आपल्या आत्याची पूजा व्हावी, आपल्या काकीची पूजा व्हावी, आपल्या मावशीची पूजा व्हावी, ही सुद्धा भावना नजरेसमोर ठेवून बहुतांश घरामध्ये सायंकाळच्या वेळेला किंवा अगदी रात्री 9, 9:30, 10 वाजता सुद्धा एकमेकीला कुंकुमार्चन करून काहीतरी मिष्टान्न, गोडधोड पदार्थ देऊन, अगदी काही नाही झालं तरी खोबरं आणि साखर दिली जाते किंवा लापशी वगैरे गुळामध्ये करून त्याचा प्रसाद दिला जातो. आणि काही लोक तर उत्तमच मिष्टान्न करत असतात, दुग्धजन्य पदार्थ करत असतात आणि ते एकमेकाला देत असतात. आरोग्याच्या दृष्टीने विचार करत असताना दुधामध्येच वेगवेगळ्या औषधी टाकून, वेगवेगळ्या वनस्पती टाकून त्याच्यामध्ये उत्तम रीतीने काढा बनवून उकळून त्याचा 1/5 भाग शिल्लक ठेवून तो ग्रहण करत असतात. सध्याच्या दूषित वातावरणाचा, काल परवापर्यंत असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या दूषित हवेचा विचार करता
भविष्यात होणाऱ्या त्वचा रोग किंवा घशाचे रोग याचा विचार करता आज आपण सर्वांनीच नुसतं दूध न घेता सायंकाळच्या वेळेला त्याच्यामध्ये आपण सुंठ, लवंग, वेलची, दालचिनी असे पदार्थ घातले पाहिजेत. औदुंबराची पानं टाकली पाहिजेत, तुळशीची पानं टाकली पाहिजेत, बेलाची पानं टाकली पाहिजेत, त्याचबरोबर पेरूची पानं टाकली पाहिजेत आणि त्या सर्वांचा उत्तम रीतीने काढा तयार करून तो देखील आपण घेतला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी आजच्या पौर्णिमेला घेणं हे सगळ्यात श्रेष्ठ मानलेलं आहे आणि तशा प्रकारची ही आजची पौर्णिमा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्याच वेळेला आपणाला या पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये केवळ या सगळ्या गोष्टी करूनच नाही तर नामचिंतनाने सुद्धा, ध्यानधारणेने सुद्धा आत्मबल वाढणार आहे, मानसिक स्थिती सुधारणार आहे. म्हणून नामस्मरण करणं, भजन करणं, प्रवचन करणं किंवा कीर्तन वगैरे करणं ही सुद्धा श्रेष्ठ भूमिका मांडलेली आहे. आज कोळे गावामध्ये आपणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रबोधन करण्याची, त्याचबरोबर गाडगेबुवा महाराज यांच्या मठामध्ये जे पारायण चालू झालेलं आहे त्या ठिकाणी देखील आपणाला सेवा करण्याची संधी मिळाली. या सगळ्या गोष्टी करत असताना आता हे तिसरं आशीर्वचन आपल्यासाठी होत आहे. आपणा सर्वांनाच तुमच्या जीवनामध्ये ज्या तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत त्या सर्व भगवतीने पूर्ण कराव्यात. भगवंताची सुद्धा आपल्यावरती कृपा राहावी आणि सर्व प्रकारचे जे दोष आहेत ते दोष दूर व्हावेत, अज्ञान अहंकार दूर व्हावा म्हणून ज्ञानज्योतीचा अर्थात आशीर्वचन, प्रवचन, कीर्तन याचाही लाभ आपण घ्यावा आणि त्याचबरोबर भौतिक अंधार सुद्धा दूर व्हावा म्हणून तेलाच्या, तुपाच्या अशा वेगवेगळ्या दिव्यांच्या पणत्यांच्या लाईन लावून म्हणजे दीप आवली, दिव्यांची ओळी, दिव्यांची ओळ अशा प्रकारे आपण साजरी केली पाहिजे. आजपासूनच ते देव दीपावली पर्यंत जवळजवळ 1.5 महिना 45 ते 51 दिवस पर्यंत रोज सायंकाळी दिवे लावून देवीला प्रसन्न करून घेणं, आपल्या पितृदेवतांना आनंदी ठेवणं ही परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. अलीकडे आपण तेलाचं नुकसान होतं इतकं कुठं रात्रंदिवस दिवा जाळायचा असतो का अशा भ्रामक कल्पनेमुळे दारिद्र्याकडे येऊन पोहोचलेलो आहोत. पूर्व कालामध्ये असलेला नंदादीप हा आम्हाला संतती, संपत्ती, सुख, शांती सर्वत्र यश प्रदान करत होता, परंतु आम्ही त्याच्यामध्ये कंजूसी केल्या कारणाने आज आपणा सर्वांनाच प्रत्येक ठिकाणी अडचणी येताना दिसत आहेत. आज परिस्थिती आपण पाहत आहोत, एकेका तालुक्याला पाणीच नाही तर एकेका जिल्ह्यात इतकं पाणी झालेलं आहे की 100 वर्षात इतकं पाणी आम्ही कधी बघितलं नाही असं सुद्धा लोक म्हणतायत. ही अतिवृष्टी, अनावृष्टी, दुष्काळ या सगळ्याचं कारण जर कोणतं असेल तर आम्ही आमच्या पूर्वजांच्या धर्म परंपरा विसरून गेलेलो आहोत, खंडित केलेले आहेत आणि त्या सर्वाचा परिणाम म्हणून आज आम्हाला हा त्रास होतो आहे. हे सर्व दूर व्हावे, आम्ही आमच्या परंपरेने जी काही परंपरा चालत आली होती ती परंपरा सांभाळून आम्ही आमच्या सात्विकतेचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धर्म तो कुळीचा जाणीजे, आपुले धर्मे निष्ठत्वे वर्तीजे, अधर्माची शिगनिमे सहजे, तोची धर्म हो देवी असं वारंवार आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे आणि ते आपण प्रत्यक्षात आणणं आवश्यक आहे. ज्या कुळात आपला जन्म झाला त्या कुल परंपरेला अनुसरून आपण दीक्षा आधी घेतली पाहिजे किंवा जे काही यज्ञोपवीत धारण केलं पाहिजे, माळा धारण केली पाहिजे. ज्या कुळात आपला जन्म झालेला आहे त्या कुळाचा आचार कोणता आहे, गणपती पूजा असेल, देवी पूजा असेल, शिवपूजा असेल, विष्णू पूजा असेल किंवा यज्ञ कर्मकांड असेल, ते सर्व ज्या कुळात जन्म झालेला आहे त्या पद्धतीने केला पाहिजे. जे शिवभक्त आहेत त्यांनी शिवाची पूजा केली पाहिजे, मंदिरात जाऊन पूजा केली पाहिजे. जे वीरशैव आहेत त्यांनी गळ्यात लिंग घालून त्याची पूजा केली पाहिजे. जे शाक्त आहेत त्यांनी देवीची पूजा केली पाहिजे, घरामधल्या देवाऱ्यातल्या देवांची पूजा केली पाहिजे. अलीकडे या सगळ्या पूजा करण्याचं काम म्हणजे घरामध्ये असलेले विधवा, म्हाताऱ्या, आत्या,
काकू नानी यांच्यासाठी असते, किंवा फार तर घरच्या बायकोला तुझा आता स्वयंपाक झाल्यावर निवांत देवाची पूजा कर म्हणणार, आणि हे मात्र गावभर फिरत राहणार. जोपर्यंत पून नामक नरकात आहे ते पुत्र असं म्हटलेलं आहे, तो पुत्र स्वतः पूजा करत नाही तोपर्यंत त्या घराण्यातले पितर ज्यांना म्हणतो, पूर्वज ज्यांना म्हणतो, ते तृप्त होत नाहीत. आणि ती सुवासीन सूर्योदयापूर्वी लग्न अंघोळ वगैरे करून अत्यंत उत्तम पद्धतीने नैवेद्य तयार करत नाही, त्यांच्या वाट्याला सौभाग्य किंवा सौख्य ज्याला म्हणू ते प्राप्त होत नाही. आजकाल आपल्याला सर्वत्र वादविवाद बघायला मिळतात, कारण आमची पहाट 8 नंतरच सुरू होते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्योदयाच्या वेळेला देवाला गुळ भात असेल, नैवेद्य असेल, शिरा कराल, आणखी काही मिष्टान्न कराल, तो भाग नंतरचा, पण काही का असेना थोडासा भात आणि त्याच्यावरती दही किंवा दूध किंवा गुळ असं घालून आपल्या देवाला नैवेद्य सकाळ सकाळी दिला तर तो देव तृप्त होतो आणि आपोआपच आपल्या घरामध्ये सुद्धा तृप्ती राहत असते. सायंकाळच्या वेळेला वात लावून पूर्वजांचं नाव घेऊन देवाचं नामस्मरण चिंतन केलं तर निश्चितच घरामध्ये सर्व प्रकारचं सौख्य प्राप्त होतं. पण आपण ते आता सणावाराला करत होतो ते सुद्धा आता बंद झालेलं आहे. कित्येकांना माहित नाही, प्रवचन ऐकल्यानंतर रात्री 11 वाजता फोन करतात, आज संध्याकाळी दिवा लावायचा होता, होय तशी पूजा करायला पाहिजे होते, होय मला काय माहितच नव्हतं, मी काही केलंच नाही, आता कडा पुढच्या वर्षी. पण पुढच्या वर्षी करेपर्यंत आपण जिवंत आहे का सांगता येत नाही, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आत्ता करा, आत्ता जे काही तुम्हाला करा, आज कल का काम आज करे, आज का अभी करे असं म्हटलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आपण आत्ता केलं पाहिजे. काय सांगता येत नाही, गेली घडी नये परतोनी अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या घडीला जे आपल्याला करता येणं शक्य आहे ते आपण सर्वांनी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये देव, देश आणि धर्म हे त्रिसूत्र राहणार नाही, आपण आपल्या पूर्वजांच्या परंपरा टिकवण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचं सौख्य लागणार नाही, कुठल्या प्रकारचं समाधान प्राप्त होणार नाही. किंवा चांगलं संतान झालं तरी ते अपंग निर्माण होईल, किंवा जरी चांगलं असलं तरी त्याला दुर्व्यसन लागतील, अशा अनेक अडचणी येत असतात. म्हणून रोज रात्री आवर्जून आपण दुःस्वप्न, दुःशकुन, दुर्गती, दौर्मनस्य, दुर्भिक्ष, दुर्व्यसन, दुस्सह, दुरेशांशी, उत्पात, ताप, विष, भीती, मसद्ग्रहार्थी, व्याधीश्च नाशेत मे जगतामधीशः असं म्हणून भगवंताला नमस्कार करून झोपलं पाहिजे. हे भगवंता, हे माझ्या पूर्वजांनो, हे कुलदेवता, कुलदैवत, कुलगुरु, आपल्या चरणी साष्टांग दंडवत आहे, आम्हाला संतती, संपत्ती, सुख, शांती सर्व प्राप्त होऊ दे. आणि हे भगवंता, उद्या सकाळी तुझी सेवा करण्याकरता, तुझी पूजा करण्याकरता, तुला नैवेद्य देण्याकरता मला लवकरात लवकर उठव असं म्हटलं पाहिजे. म्हणजे रात्रीचे दुःस्वप्न पडणार नाही किंवा झोपेत मृत्यू येणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आजकाल आपण मी करतो हा भाव ठेवून आपलं जीवन व्यर्थ करत आहोत. तेव्हा आपण फक्त तुपातल्या चमच्यासारखे आहोत एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. तूप खाणाऱ्याला रूप येतं हे सगळ्यांना माहित आहे, परंतु तूप ज्या भांड्यात ठेवलेलं आहे त्या भांड्याला देखील आणि तूप ज्याने वाढतात त्या चमच्यावर देखील काही परिणाम होत नाही, फक्त खाणाऱ्यालाच त्याचा अनुभव येत असतो. तसं देव आमच्या देवार आहे, लिंग कुठं आहे, खुंटीला ठेवलेला आहे, माळ कुठं आहे, नाही जरा बाहेर गेलो होतो म्हणून काढून ठेवली, जानवं कुठं आहे, त्या मगाशी विसरलो तिथं ठेवलं, असे अनेक समस्या लोक सांगतात. वास्तविक पाहता या गोष्टी अजिबात बाजूला ठेवायच्या नाहीत. लिंगाला तर कुणी मरू दे, कुणी जन्माला येऊ दे, मासिक धर्म असू दे, कुठल्या जातीची व्यक्ती तुमच्या जवळ असू दे किंवा काही प्रसंग असू दे, कधीही लिंग बाजूला काढायचं नाही. ते बेंबीच्या खाली जाता कामा नये एवढीच आपण काळजी घ्यायची. आसन, शयन, भोजन, गमन प्रत्येक क्षणी ते आपल्या जवळ असलं पाहिजे. किंबहुना नव दाम्पत्यांना तर आवर्जून सांगावंसं वाटतं की तुमच्या गळ्यात लिंग असेल तरच तुमच्या पोटी जन्माला येणाऱ्या लेकरांना सुद्धा लिंग घालावं वाटेल. तुम्ही आताच काढून ठेवलं तर जन्माला येणारं बाळ सुद्धा ते कधीही लिंग पूजा करणार नाही आणि तुम्हाला आई वडील सुद्धा म्हणणार नाही. तुमच्यावर त्याचं प्रेम राहावं, देवावर, धर्मावर त्याची श्रद्धा राहावी, देशाची सेवा त्याने करावी असं वाटत असेल तर तुम्ही पहिल्यांदा धर्मप्रधान झालं पाहिजे आणि नंतर तुम्ही कर्मप्रधान झालं पाहिजे. शेती जे कोणतं काम करत आहात, शेतकऱ्यांनी उत्तम रीतीने शेती केली पाहिजे.
व्यापारी उद्योग जे कोणी तुम्ही काय करत असाल त्या क्षेत्रामध्ये तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे केलं पाहिजे. जर तुम्ही ते प्रामाणिकपणे करत असाल तर तुमचं मन तसं होतं. मन बुद्धी चित्त तसं झालं की रक्तही तसं बनतं आणि त्या रक्तातून निर्माण होणारं रेत देखील उत्तम होतं. त्या रेताच्या शुक्राच्या संयोगातून निर्माण होणारं संतान देखील मग सुधार्मिक सुसंस्कृतिक अशा प्रकारे बनेल. आजकाल लोक म्हणतात पोरं ऐकतच नाहीत. ऐकणार कसे? त्यांच्यावर ऐकण्यासाठी जी व्यवस्था आहे ती आपणा सगळ्यांना माहित आहे. आम्ही गहू कधी काढणार आहे, साळी कधी काढणार आहे, ऊस कधी काढणार आहे ते आम्हाला माहित असते. पण 4 महिने अगोदर आम्ही जमिनीची मशागत करतो, त्याला खत पाणी देतो, उत्तम रीतीने रक्षण करतो आणि पुन्हा त्याला कोल्ह्या कुत्र्याने खाऊ नये, कुठल्या प्रकारची वाळवी वगैरे लागू नये किंवा अन्य कुठल्या प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये, एवढंच काय चोरांनी शेजाऱ्यांनी नेऊ नये, ही सगळी काळजी घेत असतो. त्याचप्रमाणे आपल्या पोटात बाळ आहे. लक्षात ठेवा, आईला कळतंय 9 महिने 9 दिवस, पण बापाला कुठे माहित आहे किती दिवसापासून माझ्या पोटात बाळ आहे ते? ज्या दिवशी त्याला मिशा फुटल्या त्या दिवसापासून त्याच्या पोटात बाळ राहतं. आपण इतके वर्ष बापाच्या बरोबर असतो, पण बापाची श्रद्धा नसते. बाप कधी देवधर्म वगैरे विचार करत नाही, प्रेमभाव मनामध्ये ठेवत नाही. त्यामुळे आपलं आणि बापाचं प्रेम दिसत नाही. उलट आईबद्दल आपल्याला प्रेम असतं, कारण ज्या दिवशी तिच्या पोटामध्ये आपला जन्म होतो त्या दिवसापासून ते भूतलावर आम्ही येईपर्यंत आईच्या मनात माझं बाळ असं असलं पाहिजे, माझं बाळ तसं असलं पाहिजे, ही भावना असते. हीच भावना वडिलांच्या मनामध्ये झाली तर संत म्हणतात त्याप्रमाणे मुळी बाप होता ज्ञानी, म्हणून लागलो या ध्यानी, अशी अवस्था होऊ शकते. पण आजकालच्या बापांचं, लेजिम करणाऱ्या बापांचं तर फारच अवघड होऊन बसलेलं आहे. तेव्हा आपल्या मुलांवर योग्य संस्कार आपण केले आणि जेव्हा आम्ही नवीन पिढी जन्माला घालणार आहे त्यावेळेला सुद्धा माझं तर असं स्पष्ट मत आहे की ज्या दिवशी तुम्हाला मूलबाळ जन्माला यावं असं वाटतं आहे त्यावेळेला पती पत्नी दोघांनी नखशिकांत स्नान करून, देवाची गुरुची पूजा करून, आई वडिलांना नमस्कार करून, वडीलधाऱ्यांना नमस्कार करून मग तुम्ही शयन क्रीडा केली पाहिजे. त्यावेळेला जन्माला येणारं बाळ आहे ते मात्र शुद्ध सात्विक अशा प्रकारे जन्माला येईल. तुकोबाराय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि तशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे तुमच्या घरात धान्य सगळं असतं तरी सुद्धा यातलं पेरण्यासाठीचं धान्य आहे, यातल्या टोकण्यासाठीचा भुईमुग आहे, हा विचार जेव्हा करता तेव्हा चांगल्या चांगल्या भरलेल्या शेंगा त्याचे दाणे तुम्ही काढता. किंवा धान्य सुद्धा चांगला गहू, चांगली साळी व्यवस्थित निवडून व्यवस्थित त्याला थोडी राख घालून किंवा अलीकडे पावडर बिवडर मिळते ते घालून आपण व्यवस्थित ठेवत असतो. त्याच पद्धतीने युवक म्हणजेच एक सुंदर बीज आहे, पुढच्या पिढीचं बीज आहे. त्या युवकांवर योग्य संस्कार झाले पाहिजे. तो धार्मिक असला पाहिजे, तो आरोग्यदृष्ट्या संपन्न असला पाहिजे, पहाटे उठून त्याने व्यायाम केला पाहिजे, फिरून आलं पाहिजे, देवदर्शन केलं पाहिजे. त्याच वेळेला त्याच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळामध्ये सुद्धा देवभावना निर्माण होईल. आणि म्हणून तशा प्रकारची सात्विकता निर्माण व्हावी यासाठी वर्षभरामध्ये आपणाला ही पौर्णिमा सांगितलेली आहे. या पौर्णिमेच्या निमित्ताने तुमचं शरीर तर सुबल होतच, पण त्याच्यामध्ये तुम्हाला पुढची पिढी निर्माण करण्यासाठीचं बीज सुद्धा वाढत असतं. ते सुद्धा शुद्ध सात्विक व्हावं, त्याच्यावर आईसारखी कृपा असावी. वडिलांमध्ये कठोरता निर्माण असू शकते, वडील कठोर असू शकतात, पण आई मात्र अत्यंत मृदू हृदयाची असते. आणि म्हणून आपल्याकडे अमावस्येपेक्षा पौर्णिमेला, अमावस्या बापाची आहे पण पौर्णिमा आईची आहे, आणि त्या दिवशी आईचं मातृगुण आपल्यामध्ये यावं, मातृवात्सलता आपल्यामध्ये यावी या हेतूने या पवित्र दिवशी किंवा प्रत्येक पौर्णिमेला काहीतरी वैशिष्ट्य आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या प्रत्येक वैशिष्ट्याला अनुसरून घेऊन आम्हाला आवश्यक असलेल्या आचार विचारांचा विचार केला पाहिजे. आजच्या पौर्णिमेच्या निमित्ताने आपणाला दुग्धपान करायला सांगितलेलं आहे. त्या दुधामध्ये सुद्धा जर ते तापवत असताना आपण महामंत्र म्हणून जर तापवलं तर ते मंत्रयुक्त अशा प्रकारचं दुग्ध ज्यांनी प्राशन करतील त्यांच्या पोटी किंवा त्यांच्या पुढच्या वर्षामध्ये त्यांना सर्व प्रकारचे एखादं संकट येणार असेल तर त्याचे अगोदरच चाहूल होईल, किंवा अगदी संकट आलंच तरी त्यातून तारण्याची ताकद सुद्धा तुमच्यामध्ये निर्माण होईल. हे सर्व निर्माण करण्याकरता प्रसादस्तु प्रसन्नता म्हटलेला आहे. आणि तो प्रसाद व्हावा, त्याच्या चंद्राची म्हणजे प्रेमाची सावली व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू आहे. तो आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. आपण सर्वांनी 12 वाजायच्या दरम्यान, 12ला का तसं सांगितलेलं आहे कारण 12 वाजता चंद्राची जी चांदण्याची शक्ती आहे ती प्रचंड अशा प्रकारची शक्ती असते आणि पूर्ण बिंब असलेल्या या चंद्राचा
इतर सगळ्या महिन्यापेक्षा या महिन्यातला चंद्र मोठा असतो आणि त्याची चांदण्याची शीतलता सुद्धा अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची असते. त्या आपल्यामध्ये अनुभव यावा आणि ते सुंदर अशा प्रकारचं दुग्ध आपण प्राशन करावं. किंवा कुठलं औषध वगैरे घेणार असाल तरी त्याच्यावर चांदणं पडलं तर ते निश्चित आपल्या आरोग्याला वैशिष्ट्यपूर्ण ठेवणार आहे. आपल्या शरीरामध्ये 101 नाड्या आहेत, त्यापैकी 100 नाड्या इकडे तिकडे चालत असतात, पण मेंदू पासून हृदयापर्यंतची एक वेगळी नाडी आहे, 101वी नाडी जिला म्हटलं जातं. ती नाडी आपणाला आध्यात्मिक शक्तीमध्ये प्रेरणा देत असते. ती नाडी पौर्णिमेला अमावस्याला जागृत होत असते आणि म्हणून त्या नाडीच्या जागृतीच्या वेळेलाच आपण जर ध्यानधारणा केली तर आपलं जीवन अत्यंत श्रेष्ठ बनतं. वीरसेवा मध्ये सुद्धा त्यागांग योगांग भोगांग या दृष्टीने सर्व सिद्धांत सांगितला असला तरी सुद्धा एकोत्तर शतस्थल हा एक विशेष सिद्धांत सांगितलेला आहे आणि त्या तत्वाला अनुसरून 101वी नाडी जागृत करून आपल्यामध्ये परमात्म्याबद्दलची भावना वाढीस नेण्यासाठी ही पौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे. त्या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण करत असलेल्या सेवेला, आपण करत असलेल्या जप तप ध्यानाला, आपण करत असलेल्या पारायणाला, आताचे 10 वाजलेत, 12 वाजेपर्यंत म्हणजे 2 तास अवधी आहे. या 2 तासाच्या अवधीमध्ये आपण शिवपाठ करू शकता, शक्तिपाठ करू शकता, नामावळी म्हणू शकता. ज्या देवाची तुमची भक्ती आहे, शिवाची असेल, गणपतीची असेल, ज्याची आहे त्याचं नामस्मरण तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, दूध जेव्हा तुम्ही तापत ठेवताय त्यावेळेला या सर्व देवदेवतांचं चिंतन मनन करून उत्तम मंत्रघोषामध्ये जर आपण ते दूध आटवलं आणि तेच मंत्रयुक्त दूध आणि त्यामध्ये टाकलेल्या औषधी या सगळ्यांनी आपलं मन आणि तन दोन्हीही शुद्ध होणार आहे, परिपक्व होणार आहे, संपन्न होणार आहे. तशा प्रकारची संपन्नता आपणा सर्वांना प्राप्त व्हावी अशी भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या अनंत अनंत शुभेच्छा. भगवतीच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने, पूर्वजांच्या आशीर्वादाने आणि ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्या आई वडिलांच्या दर्शनाने आपलं जीवन पवित्र हो अशी भावना व्यक्त करतो आणि हे वाक्पुष्प कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने भगवती चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. सद्गुरु धारेश्वर महाराज की जय. सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय. जय धारेश्वर महाराज. साष्टांग नमस्कार. आशीर्वाद आशीर्वाद. साष्टांग ओम नमः नमस्कार. शिवाय. महाराज साष्टांग नमस्कार. सद्गुरु ओम नमः शिवाय. हर हर महादेव. फिर साष्टांग दंडवत. जय.